सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची दिवाळी इथं गोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार दिनांक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 35,000 रुपये सकाळपासूनच जमा होऊ लागलेले आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की सोमवारपासून दिवाळीच्या मुहूर्तावर आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासूनच तुम्हाला इथे कंटिन्यू 3 ते 4 दिवस वाटप होणार। म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तर यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार। कुठल्याच शेतकऱ्यांना इथं वंचित ठेवणार नाही आणि कुठले शेतकरी इथं वंचित राहणार नाही असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। बघा शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या निमित्तापासून म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून सोमवार दिवसापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे गुरुवारपर्यंत पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितली। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा किती हेक्टरप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहे। तशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळी 10 वाजतापासूनच पैसे टाकायला सुरुवात झाली होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे आले नसतील तर सर्वात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण की बघा कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे येणार, किती पात्र जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे येणार, हेक्टरीनुसार तुम्हाला किती पैसे येणार, संपूर्ण जिल्ह्यांची यादी, गावानुसार जिल्ह्यांची यादी, हेक्टरीनुसार जिल्ह्यांची यादी तर सांगण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीची डायरेक्ट बटन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिली। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती गेले 2 आठवड्यापासून पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे शेतकरी खूप प्रतीक्षा करत होते की पैशांची वाट बघत होते की आमच्या खात्यावरती कधी पैसे येणार। त्या व्यतिरिक्त आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर आता तुम्हाला गुड न्यूज दिलेली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आपण आता त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे टाकणार आहोत। अतिवृष्टीचे पैसे व पीक विम्याचे पैसे दिवाळी निमित्त तुमच्या खात्यामध्ये एकत्र वाटप आपण करणार आहोत। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा चेक आता गव्हर्नमेंटला देऊन दिलेला आहे। आता सर्व गव्हर्नमेंटने आता तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 960 कोटी रुपयांचा चेक आता बँकांना देऊन टाकलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी। त्या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला येणार आहे आणि अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे तुमच्या खात्यावरती आता पैसे येणार आहे। बघा म्हणजेच टोटल आता तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत तर 35,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्याची माहिती त्यांनी सांगितली। बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी जे काही त्यांचं 2022 पासून तर 24 पर्यंतचं जे काही रखडलेला केंद्र सरकारचा पीक विमा असणार आहे तर तो 2 महिन्याच्या पाठीमागे मंजूर करण्यात आला होता आणि दुसरा टप्पा त्याचा तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये असं शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये आणि 15,000 रुपये नुकसान भरपाईचे तुम्हाला मिळणार। म्हणजेच टोटल आता 35,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली। आता 960 कोटी रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली। आता सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर दिवाळी निमित्त हा पाऊल उचलण्यात आलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आता हे माहिती सांगितली। बघा शेतकरी मित्रांनो, आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका आता समोर आलेल्या आहे। आता शेतकरी वर्ग जर नाराज झालं तर आपल्याला मतदान करणार नाही आणि आपलं सरकार पुन्हा इथं कुठेतरी खाली पडण्याचं इथं पार्श्वभूमीवरती दिसत आहे। तर त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती दिवाळी निमित्त वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आता तुम्हाला हेक्टरीप्रमाणे 20,000 रुपये येणार की 15,000 येणार की 10,000 येणार की 5,000 येणार हे कसं चेक करायचं तर लगेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा आता महानगरपालिकेची आता निवडणुका इथं समोर आलेल्या आहे। आता या पार्श्वभूमीवरती सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आता 100% खरी बातमी हे असणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आताच डीबीटीची बटन इथं दाबण्यात आलेली आहे। आता 960 कोटी रुपयाचे चेक आता बँकांना देऊन टाकलेला आहे। आता 12 बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार। बघा 12 बँकेमध्येच हे पैसे येणार। आता त्या 12 बँके कोणत्या असणार आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या 12 बँकेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की यांना पैसे जमा होणार। त्या 12 बँकेच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। मग 12 बँकेची यादी कोणती असणार आहे तर लगेच तुम्हाला सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण की सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार नाही, काही ठराविक आणि पात्र शेतकऱ्यांनाच हे पैसे येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून तर 24 पर्यंतचा रखडलेला जो काही तुमचा पीक विमा असणार आहे तर तो प्रति हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे येणार आणि जे काही 15,000 रुपये तुम्हाला अतिवृष्टी अनुदान
हे तुम्हाला मिळणार आहे। बघा नुकसान भरपाई आता ज्या शेतकऱ्यांची झाली तर त्या शेतकऱ्यांना टोटल आता 35,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार अशी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी बातमी सांगितली। आता बघा सोमवारी दिनांक बघा 20 ऑक्टोबर पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासूनच हे पैसे टाकण्याचा आदेश तुम्हाला मिळालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता त्या दिवशीच तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं वितरण सुरू झालं। आता किती दिवस पैसे मिळणार बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या 4 दिवसामध्ये जर का तुम्हाला पैसे आले नाही तर बघा तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, ते देखील मी लगेच सांगतो, परंतु सर्व शेतकऱ्यांना 4 दिवसामध्ये पैसे येण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली। तरी पण तुम्हाला 1-2 कामं करून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आणि कुठली प्रॉब्लेम कुठली अडचण इथं क्रिएट होणार नाही आणि 100% तुम्हाला पैसे जमा होणार। काही ठराविक कामे हे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता, तर ते काम कोणतं करावं लागणार आहे ते देखील लगेच सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। 12 जिल्ह्यांची यादी सांगतो। बघा पोस्टाचे खाते भरपूरशा शेतकऱ्यांचे आहे, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत भरपूरशा शेतकऱ्यांचे खाते आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कॅनरा, तर या सर्व बँकांमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांची गर्दी आहे। मी बँकांची लिस्ट समोर तुम्हाला सांगणारच आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की बघा बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या चारही बँकेमध्ये भरपूरशा मात्र शेतकऱ्यांची गर्दी लागलेली आहे। पैसे काढण्यासाठी भरपूरशे शेतकरी हे गर्दी करू लागलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला बँकांची यादी सांगतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते ठराविक कामे तुम्हाला करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला 4 दिवसामध्ये जर पीक विमा आला नाही तर हे कामे तुम्हाला करायचे आहे आणि पीक विमा येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तरच सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून इथं 16 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होऊ लागले आहे। 36 जिल्ह्यांपैकी आता पैशाचं वितरण गेल्या 2 आठवड्यामध्ये होऊ लागलं होतं आणि राहिलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये आता हे 20 जिल्ह्यांमध्ये शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे की आमच्या खात्यामध्ये केव्हा पैसे जमा होणार आणि किती हेक्टरी प्रमाणे आम्हाला पैसे मिळणार। आता भरपूरशा बातम्या भरपूरशा अफवा तुम्ही बघितल्या, परंतु आता खरी बातमी इथं सरकारने सांगितलेली आहे, कारण की बघा महानगरपालिकेचं निवडणूक आता समोर आलाय। आता कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार हे 100% तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे, कारण की बघा जर निवडणुकीच्या आधी तुम्हाला पैसे जमा झाले नाही तर शेतकरी वोटिंग करणार नाही, मतदान करणार नाही, म्हणून त्या कारणास्तव आता सरकारला भीती बाळगलेली आहे, म्हणून आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे हे तुम्हाला 100% कन्फर्म करून घ्यायचं आहे। आता 20 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी म्हणजे आता बघा 15,000 आणि 20,000 म्हणजे टोटल 20,000 रुपये नाही तर 35,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला, परंतु आता बघा मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो, त्या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का हे नक्की चेक करायचं आहे। बँकांची यादी सांगितल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कामे देखील सांगतो। बघा महाराष्ट्रात आता बँक ऑफ इंडिया असणार आहे, तर बँक ऑफ इंडियामध्ये सर्व शेतकऱ्यांनी खातं काढलंय, खूप जास्त मात्रामध्ये खातं काढलंय। त्यानंतर असणार आहे बँक ऑफ बडोदा, आता सर्वात जास्त शेतकऱ्यांनी देखील बँक ऑफ बडोदामध्ये खातं काढलं आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खातं काढलंय SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खातं काढलंय। त्या व्यतिरिक्त पोस्टाची बँक आपण ज्याला म्हणतो म्हणजे डायरेक्ट लिंक तुमच्या बँकेला आधार कार्ड होत असते, तर पोस्टाची बँक हे बेस्ट बँक म्हणून वापरले जात असतो शेतकरीसाठी। तर बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा ह्या सर्व बँकांमध्ये कॅनरा बँक असणार आहे, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तर सर्व शेतकऱ्यांनी खाते उघडलेच आहे। त्यानंतर बघा भरपूरशा बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ICICI बँक, भरपूरशा बँक इथं सांगण्यात आलेल्या, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, तर या सर्व बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात आधी तुम्हाला पैसे मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा तुमच्या बँकेच्या खात्याला इथं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे। बँक कुठली असू द्या, फक्त तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। त्या व्यतिरिक्त फार्मर ID, आता ॲग्री स्टॅकवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल म्हणजेच तुम्ही स्वतःची फार्मर ID काढली नसेल, शेतकऱ्यांचं ओळखपत्र तुम्ही काढलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायची आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी फार्मर ID अत्यंत आवश्यक असणार आहे। शेती संदर्भातील कुठली योजना असू द्या, PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा किंवा कुठली योजनाची तुम्ही लाभ घेत असाल शेती संदर्भातील आणि कृषी संदर्भातील सर्व योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर ॲग्री स्टॅकवर तुमची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन म्हणजेच फार्मर ID अत्यंत आवश्यक तुमच्यासाठी असणार आहे। फार्मर ID काढून घ्या। बाकी बघा अशा संदर्भातील महत्त्वाची माहिती होती मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, तुमच्या मित्रमैत्रिणींना तर हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असे शेती संदर्भातील इतर योजना संदर्भातील माहिती सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती, तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।